टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे। दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले मेट्रो B2 ही धावण्यासाठी सज्ज झाली आहे। मी सध्या उभा आहे डायमंड गार्डन मेट्रो स्टेशनच्या परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 90% जे काम आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर याच मानकूर आणि चेंबूरच्या दरम्यान 5.3 किलोमीटर लांबीच्या या टप्प्यावरती उद्यापासून ट्रायल रन चाचपणी केली जाणार आहेत। एकंदरीत जे रेल्वे स्थापनाचे दिन म्हणून 16 एप्रिल हा साजरा केला जातो आणि याचंच औचित्य साधून जे आहे ते उद्या या ठिकाणी ट्रायल रनची केली जाणार आहेत आणि या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात मूलभूत एकात्मताची चाचणी या ठिकाणी केली जात आहे, ज्यामध्ये रेलिंग असेल, सीलिंग असेल, ट्रॅक तपासणी असेल, अशा विविध अशा तपासण्या केल्या जाणार आहेत। विशेषतः लोडिंग ट्रायल देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे, ज्यामध्ये प्रवाशाच्या वजन इतकं भार टाकून मेट्रोची चाचपणी या ठिकाणी यशस्वी केली जाणार आहे आणि ही चाचपणी यशस्वी झाल्यानंतर अंतिम तपासणी ही मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे जाणार आहे आणि त्यानंतर जे आहे या प्रकल्पाला या ठिकाणी मान्यता मिळणार आहे। विशेषतः 2019 मध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचं लक्ष्य होतं, मात्र तांत्रिक अडचणीमुळे या प्रकल्पाला विलंब झाल्यामुळे येत्या डिसेंबर 2025 पर्यंत हे लोकांसाठी सुरू असणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। विशेषतः पाहायला गेलं तर मानकूर व चेंबूरपर्यंत 5 स्थानक याच्यामध्ये राहणार आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना ही लाईन जी आहे ती चेंबूर परिसरामध्ये मोनोरेलला जोडण्यात येणार असल्याने कुठेतरी या ठिकाणी मेट्रो नेटवर्कशी जलद व सोयीची जोड मिळणार असून या प्रमाणात चेंबूर ते मानकूर रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व त्याचबरोबर प्रवाशांना जलद प्रवास जो आहे या ठिकाणी करता येणार आहे आणि यामुळेच हे महत्त्वाचं B2 मेट्रोचा जो प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे कुठेतरी प्रवाशांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।